नमस्कार. आज आपण गांडूळ खत व्यवसाय आहे ना, त्याच्या एका महत्त्वाच्या भागावर बोलणार आहोत. म्हणजे विपणन आणि विक्री. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार खत बनवणं सोपं असतं, पण ते बाजारात विकणं ही खरी कसोटी असते. हो, अगदी. उत्पादन कितीही चांगलं असलं तरी ते ग्राहकांपर्यंत पोचलं नाही तर त्याचा उपयोग नाही. बरोबर ना? तर ही माहिती आपल्याला सांगतेय की पॅकेजिंग, विक्रीची ठिकाणं, किंमत ठरवणं, ब्रँडिंग आणि प्रमोशन हे सगळं महत्त्वाचं आहे. हो. म्हणजे एक पूर्ण योजना लागते असं दिसतंय. सुरुवात पॅकेजिंगपासून करूया का? काय म्हणतेस? माहिती. अगदी. पॅकेजिंग हे पहिलं इम्प्रेशन असतं. माहितीनुसार खत साधारणपणे 1 किलो, 5 किलो आणि 25 किलोच्या पिशव्यांमध्ये पॅक करावं लागतं. 1, 5 आणि 25 किलो. ठीक आहे. हो. आणि महत्त्वाचं म्हणजे या पिशव्या मजबूत हव्यात. म्हणजे पाण्यापासून खताचं संरक्षण झालं पाहिजे. आणि त्यावरची माहिती म्हणजे काय काय लिहायचं? त्यावर उत्पादनाचं नाव, तुमचा ब्रँड असेल तर तो, वजन, किंमत, कधी बनवलंय ती तारीख. आकर्षक म्हणजे नक्की काय? आकर्षक म्हणजे बघा, दिसायला नीटनेटके, स्वच्छ, शक्यतो नैसर्गिक रंग वापरलेले, म्हणजे मातीशी संबंधित एक व्यावसायिक लुक यायला हवा. म्हणजे बघून विश्वास बसावा की उत्पादन चांगलं आहे. अगदी. ही माहिती हेच सांगते की पॅकेजिंग म्हणजे फक्त बाह्यरूप नाही, ती एक प्रकारे गुणवत्तेची हमी असते. बरोबर. आता पॅकेजिंग झालं. विकायचं कुठे? कारण ग्राहक वेगवेगळे असतात नाही का? शेतकरी, शहरातले लोक. हो ना. आणि माहितीमध्ये या सगळ्यांसाठी पर्याय सुचवले आहेत. तुम्ही स्थानिक शेतकऱ्यांपर्यंत थेट जाऊ शकता किंवा गटांमार्फत. शेतकरी गट हा चांगला पर्याय आहे. हो. शहरांमध्ये घरगुती बागकाम करणारे लोक आहेत, सोसायटी आहेत, नर्सरी आहेत, हे पण महत्वाचे ग्राहक आहेत. नर्सरीवाले तर मोठे ग्राहक असू शकतात. नक्कीच. आणि पारंपरिक ठिकाणं म्हणजे कृषी सेवा केंद्र, ती अजूनही महत्वाची आहेत. आणि आजकालचं ऑनलाईन. बरोबर. ते तर आहेच. Amazon, फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या वेबसाईट्स, कृषी बाजार, OLX सारखे पर्याय. इतकंच नाही तर स्थानिक पातळीवर व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि फेसबुक मार्केटप्लेस पण वापरता येतं, असं माहिती सांगते. म्हणजे भरपूर पर्याय आहेत. पण हे जे मोठ्या प्लॅटफॉर्म आहेत, Amazon, फ्लिपकार्ट, ते नवीन उद्योजकाला लगेच जमतं का? की आधी स्थानिक विक्रीवर भर द्यावा? खरं सांगायचं तर माहितीचा रोख बघता स्थानिक पातळीवर सुरुवात करणं जास्त फायद्याचं दिसतंय. अच्छा. कारण काय ना, तिथे तुमचा थेट संपर्क येतो, ग्राहकांचा विश्वास मिळवणं सोपं जातं, व्यवसायाला एक आधार मिळतो. बरोबर. ऑनलाईनसाठी मग ते लॉजिस्टिक्स, पेमेंट वगैरे गोष्टी लागतात, त्या सुरुवातीला थोड्या किचकट वाटू शकतात. म्हणजे आधी स्थानिक मार्केटमध्ये जम बसवायचा, मग ऑनलाईन जायचं. हो, तसं करणं जास्त सोयीचं होऊ शकतं. हे महत्वाचं आहे. आता पुढचा मुद्दा, किंमत. स्पर्धा तर असतेच. माहिती म्हणते 12 ते 30 रुपये प्रति किलो, पण ही रेंज खूपच मोठी वाटतेय. हो, आहे मोठी रेंज, कारण ती अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. तुमच्या खताची क्वालिटी कशी आहे, तुम्ही किती पॅक विकताय, 1 किलो की 25 किलो. हो, मोठ्या पॅकवर किंमत कमी असते सहसा. अगदी. पॅकेजिंगचा खर्च किती येतोय, आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या भागातले स्पर्धक काय दर लावतायत. म्हणजे मार्केट रिसर्च करावा लागेल. नक्कीच. माहिती सांगते की मोठ्या खरेदीवर, म्हणजे समजा 25 किलोवर सवलत द्यावी, त्याने ग्राहक टिकून राहतो. पण तुमचा नफा आणि बाजारातला दर याचा ताळमेळ बसवावा लागतो. बरोबर. आता ब्रँडिंग म्हणजे स्वतःची ओळख, यात काय येतं? यात सगळ्यात आधी म्हणजे तुमच्या व्यवसायाचं एक चांगलं नाव, जे लोकांच्या लक्षात राहील, आणि एक लोगो. नाव आणि लोगो. हो, ही तुमची ओळख आहे. मग ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फलक, बॅनर, व्हिजिटिंग कार्ड्स या गोष्टी वापराव्या लागतात. उल्लेख आहे, मातीला पोषण, पिकांना बळ. हो, अगदी. अशी एखादी आकर्षक टॅगलाईन असेल तर ती ब्रँडला ओळख देते. पटकन कनेक्ट होतो माणूस. खरंय. पण असं नाव किंवा लोगो ठरवताना काही टिप्स आहेत का? म्हणजे कशा प्रकारचं नाव निवडावं? ते टिप्स नाहीत, पण असं वाटतंय की नाव आणि लोगो शक्यतो तुमच्या कामाशी संबंधित असावा. म्हणजे निसर्ग, माती, शेती असं काहीतरी. जेणेकरून लगेच कळेल की हे काय आहे. हो, साधं आणि स्पष्ट असावं. ठीक आहे. आणि शेवटचा टप्पा, प्रमोशन. आता सगळं तयार आहे, पण लोकांपर्यंत पोचायचं कसं? त्यासाठी आजकाल सोशल मीडिया खूप महत्वाचा आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब. हो, तिथे फोटो, व्हिडिओ टाकता येतील. बरोबर. तुमच्या खताचे फोटो, वापरून आलेले चांगले रिझल्ट्स, खत कसं वापरायचं याचे छोटे व्हिडिओ,
हे सगळं टाकता येतं. हं, याशिवाय जे पारंपरिक मार्ग आहेत, कृषी प्रदर्शनं, मेळावे, ग्रामसभा, शेतकरी बैठका, तिथे जाऊन थेट बोलणं, माहिती देणं. तिथे थेट ग्राहक मिळण्याची शक्यता जास्त असते. हो. आणि अजून एक महत्वाची युक्ती माहितीमध्ये दिली आहे. सुरुवातीला मोफत नमुने देणं, डेमो किंवा ट्रायल पॅक. अच्छा. त्याने काय होतं? लोकांना तुमच्या उत्पादनाची क्वालिटी स्वतः अनुभवायला मिळते. त्याने विश्वास वाढतो. अर्थात हे जपून करावं लागतं. हो ना, नाहीतर खर्च वाढेल, पण कल्पना चांगली आहे. नक्कीच. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर यशस्वी गांडूळ खत व्यवसाय म्हणजे फक्त खत बनवणं नाही, नाही, अजिबात नाही. तर ते विकण्यासाठी एक पूर्ण सिस्टम लागते. म्हणजे विचारपूर्वक केलेलं पॅकेजिंग, योग्य विक्रीची ठिकाणं, अभ्यास करून ठरवलेली किंमत, स्वतःची ओळख म्हणजे ब्रँडिंग आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमोशन. अगदी बरोबर. आणि हे सगळे मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणजे असं नाही की एक गोष्ट केली आणि बाकीच्या नाही केल्या तरी चालेल. नाही चालणार. यालाच आपण एकात्मिक दृष्टिकोन म्हणू शकतो. म्हणजे सगळं एकत्र जुळून यायला हवं. हेच या माहितीचं सार आहे असं मला वाटतं. खरंय. या माहितीमध्ये बऱ्याच चांगल्या पद्धती सांगितल्या आहेत विक्री आणि विपणनाच्या. पण या पलीकडे जाऊन जर विचार केला तर आजच्या काळात एखाद्या नवीन गांडूळ खत व्यवसायाला इतरांपेक्षा वेगळं असं काय करता येऊ शकेल? अशी कोणती तरी वेगळी स्थानिक पार्टनरशिप किंवा एखादी खास डिजिटल पद्धत ज्यामुळे त्यांना एक युनिक ओळख मिळेल? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच आहे.